प्रिय बंधू भगिनीनो, आज मी मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 24 वचन 37 ते 44 जागृत राहण्याची गरज यावर चिंतन करत आहे. शुभवर्तमानातील या उतार्यात मत्ते आपल्याला इशारा देतो, जागृत राहा, कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येईल हे तुम्हाला माहीत नाही. जागृत राहण्याची गरज या विषयावरील माझे चिंतन मी डेव्हिड मुतागा आणि त्याच्या पत्नीच्या हृदयस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो, जे त्यांच्या घरात मृत आढळले. डेव्हिड मुतागा आणि त्याची पत्नी फ्लॉरेन्स 3 दशके परदेशात राहिल्यानंतर घरी परतले. त्यांची शेवटची वर्षे शांततेत घालवण्याच्या आशेने त्यांच्या स्वप्नातील निवृत्तीचा शेवट मात्र दुःखद परिस्थितीत झाला जेव्हा ते त्यांच्या घरात मृत आढळले. कथेचा संदेश ही घटना दर्शविते की आपला मृत्यू कधीही आणि अचानक येऊ शकतो, आणि जेव्हा आपण त्याची अपेक्षाही करत नाही अशा वेळेला, अशा दिवशी, अशा प्रकारे मत्तेचा इशारा, जागृत राहा कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येईल हे तुम्हाला माहीत नाही, ही एक खरी भविष्यवाणी आहे जी आपण गांभीर्याने घेतली पाहिजे आणि त्या भविष्यवाणीनुसार कार्य केले पाहिजे. मत्ते मनुष्याच्या पुत्राच्या आगमनाचा विषय, जे जलप्रलय येऊन नोहा तारवात प्रवेश करीपर्यंत सर्वजण मौज मजा करण्यामध्ये व्यस्त होते, त्या नोहाच्या काळातील लोकांचे उदाहरण देऊन अनपेक्षितपणे स्पष्ट करतो. मत्ते शेतात असलेल्या 2 पुरुषांची उदाहरणे देखील देतो. एकाला घेतले जाईल, दुसरा सोडला जाईल, आणि जात्यावर दळणाऱ्या 2 स्त्रिया, एकेला घेतले जाईल आणि दुसरी सोडली जाईल. ज्या दिवशी प्रभू येणार आहे त्या दिवशी असेच घडणार आहे हे स्थापित केल्यानंतर मत्ते लोकांना जागृत राहण्याचा सल्ला देतो. म्हणून जागृत राहा, कारण तुमचा प्रभू कोणत्या दिवशी येईल हे तुम्हाला माहीत नाही. मत्ते 24:42. मत्ते आपला सल्ला पुन्हा सांगतो, म्हणून तुम्हीही तयार राहा, कारण मनुष्याचा पुत्र अशा वेळी येईल जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करत नाही. मत्ते 24:44. तर या उतार्यात मत्तेने दिलेला सल्ला फक्त एवढाच आहे की आपला प्रभू ज्या दिवशी येईल त्या दिवसासाठी आपण तयार असले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की आपल्या प्रभूला समोरासमोर भेटण्यासाठी आपण तयार असले पाहिजे, जरी तोपर्यंत तो दुसऱ्या जगात आला नसला तरीही. तर सार्वकालिक पातळीवर हा सल्ला त्या दिवसासाठी तयार राहण्याबद्दल आहे, जेव्हा प्रभू मानवजातीचा न्याय करण्यासाठी दुसऱ्यांदा येणार आहे, आणि वैयक्तिक पातळीवर तो आपल्या मृत्यूसाठी आणि आपल्या वैयक्तिक न्यायासाठी तयार असण्याबद्दल आहे. प्रभू दुसऱ्यांदा येणार असणाऱ्या दिवसासाठी नेहमी तयार राहण्यासाठी मत्तेला लोकांना हा सल्ला देण्याची गरज तरी का पडली? या प्रश्नाचे उत्तर मानवाच्या स्वभावामध्ये आहे. सुखतत्व, प्लेजर प्रिन्सिपल. बहुतेक लोकांचे जीवन पुष्कळ वेळा सुखतत्वाने म्हणजे प्लेजर प्रिन्सिपलने नियंत्रित केले जाते. सुखतत्व म्हणजे प्लेजर प्रिन्सिपल काय आहे? सिग्मंड फ्रॉइडने परिभाषित केल्याप्रमाणे सुखतत्व म्हणजे जैविक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी सुखाचा सहज शोध घेणं आणि वेदना टाळणे. ही मूलभूत संकल्पना सूचित करते की आपल्या कृती प्रामुख्याने सुख मिळवण्याच्या आणि दुःख आणि अस्वस्थता टाळण्याच्या इच्छेने चालतात, ज्यामुळे मानवी वर्तन आणि निर्णय क्षमता आकार घेत असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सिग्मंड फ्रॉइडच्या सुखतत्वानुसार मानव बहुतेक वेळा सुख आणि आनंद शोधतात आणि दुःख आणि अस्वस्थता टाळण्याचा प्रयत्न करतात. आपल्यात सुख आणि आनंद शोधण्याची आणि दुःख आणि अस्वस्थतेपासून दूर राहण्याची प्रवृत्ती असल्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील बहुतेक वेळ सुखाच्या शोधात घालवतो, आणि त्यासाठी आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी कुठल्याही मर्यादेपर्यंत जाण्यास तयार असतो. हे ध्येय भरपूर पैसे कमावणे आणि ते साठवणे, अमर्यादित शारीरिक आणि भावनिक सुख मिळवणे, केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या भावी पिढ्यांसाठी देखील भविष्यासाठी असाधारण यश, प्रसिद्धी आणि सुरक्षितता मिळवणे असू शकते. पैसा, मालमत्ता मिळवणे, शारीरिक आणि भावनिक सुखे शोधणे
यश, प्रसिद्धी आणि सुरक्षितता मिळवणे हे स्वतःमध्ये वाईट नाही. जेव्हा ते आपल्या सामान्य गरजा आणि इच्छांपेक्षा जास्त प्रमाणात अपेक्षिले जाते तेव्हा ते वाईट होते. जेव्हा आपण इतरांचे हक्क पायदळी तुडवून आणि त्यांचे हक्क नाकारून हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते वाईट बनते. जेव्हा हे सुख मिळवणे सामान्य मर्यादेपलीकडे जाते आणि इतरांना शारीरिक, भावनिक आणि मानसिक नुकसान पोहोचवून सुख मिळवण्याकडे वळते तेव्हा ते वाईट बनते. अशा प्रकारे न्याय्य पद्धतीने सुख मिळवणे स्वीकार्य आहे, परंतु जे स्वीकार्य नाही ते म्हणजे अन्यायी मार्गाने आणि चुकीच्या पद्धतीने किंवा वर्तनाद्वारे सुख मिळवणे. अशा प्रकारे प्रभूच्या दुसऱ्या आगमनाच्या दिवशी किंवा आपल्या मृत्यूच्या दिवशी त्याला तोंड देण्यासाठी नेहमी तयार असणे म्हणजे पुढील गोष्टी करणे. 1. आपल्या विवेकाची सखोल तपासणी करणे आणि धर्मगुरूकडून कन्फेशनमध्ये क्षमा आणि आशीर्वाद घेणे आणि आपल्या जीवनात आवश्यक ते बदल करण्याचा संकल्प करणे. 2. आपल्या जीवनात आवश्यक बदल करणे म्हणजे आपल्या मनोवृत्तीमध्ये, आपल्या विचारसरणीमध्ये, आपल्या वागण्याच्या पद्धतीमध्ये आणि आपल्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीमध्ये आणि लोकांना आणि आपल्या जीवनात येणाऱ्या परिस्थितींना प्रतिसाद देण्याच्या आपल्या पद्धतीमध्ये आवश्यक बदल करणे. आपल्या जीवनात आपल्याला कोणते बदल करावे लागतील हे आपल्याला कसे कळणार? आपल्या जीवनात कोणते बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे ते जाणून घेण्यासाठी खालील मार्ग आहेत. प्रार्थना करणे, चिंतन करणे, समजून घेणे आणि संकल्प करणे. 1. प्रार्थना करणे. जेव्हा आपण प्रभूसोबत प्रार्थना करण्यामध्ये वेळ घालवतो आणि त्याच्याशी संवाद साधतो तेव्हा तो आपल्या जीवनात आपल्याला आवश्यक असलेले बदल आपल्या कानामध्ये कुजबुजतो, परंतु प्रभूकडून उत्तर त्वरित येत नाही. प्रभू स्वतःचा वेळ घेईल आणि जेव्हा तो इच्छितो तेव्हा तो आपल्याला कळवेल. आपण आपल्या प्रार्थनांमध्ये अथक आणि लक्षपूर्वक राहण्याची आवश्यकता आहे, कारण तो आपल्या प्रार्थनांना कधी प्रतिसाद देईल हे आपल्याला माहीत नसते. 2. चिंतन करणे. आपल्या जीवनातील परिस्थिती, आपले अनुभव, घटना आणि आपल्या जीवनात आपल्याला ज्या गोष्टींना तोंड द्यावे लागते त्यावर चिंतन केल्याने आपल्याला आपल्या अनुभवांचा सखोल अर्थ आणि महत्त्व उलगडण्याचा प्रयत्न करण्यास आणि त्यांना सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद देण्यास मदत होईल. 3. ओळखणे. जसजसे आपण आपल्या अनुभवांवर चिंतन करू लागतो आणि त्यावर मनन करू लागतो आणि आपल्या अनुभवांमागील सखोल अर्थ उलगडतो, तसतसे येणाऱ्या काळात आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनासाठी एक आराखडा समजून घेण्याची आणि तयार करण्याची संधी मिळते, जेणेकरून आपण परमेश्वराच्या योजनेचे पालन करू शकू. 4. निश्चय करणे. एकदा आपण आपल्या भविष्यासाठी योजना तयार केली की आपण दृढ निश्चय केला पाहिजे की आपण या योजनेचे पालन करू आणि आपल्या प्रभूला जे हवे आहे ते बनण्याचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या जीवनात आपल्या प्रभूला जे हवे आहे ते आपण करू. आपला निश्चय जितका मजबूत असेल तितकेच आपण आपली योजना पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न अधिक मजबूत असतील आणि आपल्या जीवनाच्या प्रवासाच्या शेवटी आपली कामगिरी आणि बक्षीस हे आपले प्रयत्न जितके अथक असतील तितकेच मोठे असेल. मी जागृत राहण्याची गरज या विषयावरचे चिंतन 2 वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांच्या हृदयस्पर्शी कथांनी संपवू इच्छितो. 1. अब्राहम लिंकन. राजकारणामध्ये अब्राहम लिंकन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक अपयश आणि अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामध्ये व्यावसायिक अपयश आणि निवडणुकांचा पराभव यांचा समावेश होता. तथापि त्यांच्या लवचिकता आणि दृढ निश्चयामुळे ते अखेर अमेरिकन इतिहासातील सर्वात आदरणीय राष्ट्रपतींपैकी एक बनले आणि त्यांनी हे दाखवून दिले की चिकाटीमुळे महानता मिळू शकते. ओप्रा विन्फ्रे. मीडिया, प्रसारमाध्यमे. ओप्रा विन्फ्रे या गरिबी आणि अत्याचाराने भरलेल्या आव्हानात्मक बालपणातून जगातील सर्वात प्रभावशाली मीडिया व्यक्तिमत्वांपैकी एक बनल्या. त्यांची कहाणी लवचिकता आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करते. लाखो लोकांना अडथळ्यांना न जुमानता त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास प्रेरित करते.
या कथा दर्शवितात की यश बहुतेकदा महत्त्वपूर्ण आव्हानांवर मात केल्यानंतर येते. त्या एक आठवण करून देतात की दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाने कोणी त्यांची स्वप्ने साकार करू शकतो. तुम्ही वैयक्तिक संघर्षाचा सामना करत असलात किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना करत असला तरी ह्या कथा तुम्हाला पुढे जात राहण्यासाठी प्रेरित करू शकतात. प्रिय मित्रांनो, माझे बंधू भगिनींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतक्या लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल. कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 ह्यावर लिहा किंवा तुमच्या टिप्पणी आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. चॅनलचे नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसोजा. तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता, https://worldofemotions.in. तिथे तुम्ही माझी ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड हे पुस्तक ई पुस्तक आणि ऑडिओ बुक दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता. त्यासाठी नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. त्याचप्रमाणे तुम्ही माझं व्हॉट्सअप चॅनल फादर पॅट्रिक एंडोर्ड लाईफ संपन्न जीवन ह्याला फॉलो करू शकता. त्यावर तुम्ही माझे बायबल विषयक आणि मानसोध्यात्मिक व्हिडिओ आणि लेख, त्याचप्रमाणे मी तुमच्यासाठी खास निवडलेले इतर लोकांचे व्हिडिओ आणि लेख मी अपलोड केलेले आहेत. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझं व्हॉट्सअप चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रांसह आणि संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल. तुमच्यासाठी आता माझी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, हे चिंतन वाचणाऱ्या आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर. आमेन. आभारी.